संताजी घोरपडेनंतर धनाजीराव जाधव यांच्याकडे सेनापती पदाची धुरा आली. धनाजीराव जाधव आणि संताजी घोरपडे हे आधी देखील एकत्र काम करत होते. संताजी धनाजी हे एकत्र मुघल सैन्यावरती त्यांनी खऱ्या अर्थाने मानसिक हानी म्हणता येईल की मानसिक हानी या दोघांनी केली. कारण की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जे मुघल सैन्याला वाटत होते की आता तरी मराठी आपल्या ताब्यात येतील, पण नाही. मुघलांचं जे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम हे संताजी आणि धनाजी यांनी केलं होतं. संताजीराव घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांनी खऱ्या अर्थाने मुघल सेनेचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम यांनी केलं. छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या नेतृत्वामध्ये धनाजीराव जाधवांनी मुघलांच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा दिला. अखेर औरंगजेब मेल्यानंतर जेव्हा शाहू महाराजांना जेव्हा परत सोडण्यात आलं, त्यावेळी जो एक वारसा हक्काबद्दल जो एक प्रसंग निर्माण झाला होता की छत्रपती पदाची धुरा आता कुणाकडे द्यावी, तारा राणीने ती धुरा सांभाळावी का शाहू महाराजांकडे द्यायला पाहिजे, याच्याबद्दल जो एक वाद निर्माण झाला होता. तेव्हा मराठा साम्राज्याचे 2 गट पडले आणि त्यामध्ये शाहू महाराजांच्या गटामध्ये धनाजीराव जाधव हे समाविष्ट झाले होते आणि त्यामुळे शाहू राजांचं संख्याबळ, शाहू राजांची ताकदी बऱ्यापैकी वाढली होती. तसेच बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचं मूळ गाव कोकणामध्ये असणारे श्रीवर्धनमधून जेव्हा बाळाजी विश्वनाथ भट हे पहिल्यांदा घाटमाथ्यावरती म्हणजे आपले सातारा वगैरे या भागामध्ये आले, तेव्हा शाहू महाराजांची त्यांची ओळख करून देणं, शाहू महाराजांच्या पदरी त्यांना रुजू करणं, ह्याच्यासाठी देखील बाळाजी विश्वनाथ भट यांना धनाजीराव जाधवांनी प्रचंड सहकार्य वगैरे केलं होतं. आणि ह्या धनाजीराव जाधवांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पेठ वडगाव या शहराच्या मध्यभागी धनाजीराव जाधव आणि त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांचं देखील बाजूलाच इथे समाधी स्मारक आहे. शहराच्या मधोमधच आहे, त्याला देखील तुम्ही अवश्य भेट देऊ शकता.